नवरात्रीच्या स्वच्छतेत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या 19 वस्तू आजच घराबाहेर काढा. घरात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रत्येक भाग वास्तुशास्त्रानुसार तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. केवळ घराची रचना योग्य असणे पुरेसे नाही, तर घरातल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवणेही अत्यंत आवश्यक आहे. जर वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या तर त्याचा घरातील लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. अशा चुकीच्या जागी ठेवलेल्या वस्तूमुळे घरात गरिबी येऊ शकते, सतत वाद होऊ शकतात आणि कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट वस्तू ठेवणे टाळले पाहिजे, कारण त्या वस्तू नकारात्मकता आणतात. 1. वास्तुशास्त्रानुसार रात्रभर भिजवलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे, कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. असे मानले जाते की रात्रभर ठेवलेल्या कणकेवर पितरांचा हक्क असतो आणि या कणकेपासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्यास पितृदोष लागू होऊ शकतो. तसेच शिळे पीठ वापरल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ताज्या कणकेचा वापर करणे अधिक योग्य मानले जाते. 2. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी असल्याचे मानले जाते. जर पाकिट फाटलेले किंवा खराब झालेले असेल तर ते लगेच बदलणे आवश्यक आहे, कारण लक्ष्मीला स्वच्छ आणि निर्मळ जागा आवडते. पाकिटात आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्यात. अनेकदा आपण पाकिटात अनावश्यक वस्तू आणि बिलं ठेवतो, ज्यामुळे पैसा टिकत नाही, कारण रद्दी सामान लक्ष्मीला नाराज करते. पाकिटात नेहमी केवळ पैसे आणि पैशाशी संबंधित वस्तू जसे की ATM कार्ड ठेवावेत. अनावश्यक वस्तू टाळाव्यात. स्वच्छ आणि व्यवस्थित पाकिट लक्ष्मीच्या कृपेला आकर्षित करतं, ज्यामुळे पाकिट पैशांनी भरलेले राहते. 3. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधण्याची प्रथा आहे. परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की लिंबू, मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ बांधून ठेवू नये. लिंबू खराब झाल्यास किंवा मिरची सुकून गेल्यास ते नकारात्मकता निर्माण करतात, ज्यामुळे उलट परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लिंबू आणि मिरची वेळेत बदलून त्याचे विसर्जन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे खराब झालेले स्वरूप घरात किंवा वाहनात अधिक नकारात्मक ऊर्जा आणू शकते, ज्यामुळे त्या संरक्षणाचा उपयोग होत नाही. 4. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे नकारात्मक मानले जाते, कारण यामुळे देवदोष लागण्याची शक्यता असते. विशेषतः बेडरूममध्ये एकाही देवी देवतेचा फोटो असावा असे मानले जात नाही आणि अगदी कॅलेंडरवर असलेल्या फोटोचाही वापर टाळावा लागतो. असे न केल्यास घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे या मूर्त्या नकारात्मकता आणू नयेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वातावरण निरोगी राहते. 5. स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते, कारण स्वयंपाकघरात अनेक वेळा लसूण, कांदा आणि इतर प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते, ज्यामुळे देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. अशा परिस्थितीत देवी देवतांचा कोप होतो, जो घरातील वातावरणावर विपरीत प्रभाव टाकतो. त्यामुळे स्वयंपाकघरात देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र ठेवणे टाळले पाहिजे, जेणेकरून घरात सकारात्मकता आणि शांती राहील. घरातील धार्मिकता कायम राखण्यासाठी देवी देवतांचे स्थान अन्यत्र ठेवणे अधिक योग्य ठरते. 6. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावणे टाळावे. असे केले की ते घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो. जुने कॅलेंडर घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात आणि पैशाचे स्रोत कमी होऊ शकतात. त्यामुळे वर्ष संपल्यानंतर जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. या जागी नवीन कॅलेंडर लावणे फायदेशीर ठरते, कारण नवीन कॅलेंडर सकारात्मकता आणते आणि घरातील वातावरण सुधारते. यामुळे आर्थिक समृद्धी आणि घराच्या प्रगतीमध्ये मदत होते. 7. तुटलेली भांडी, तळ गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी घरात ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. अशी भांडी घरात वास्तुदोष निर्माण करतात. आपण अशी भांडी आपल्या आवडीमुळे ठेवत असू, परंतु यामुळे गरिबी आणि कलह वाढतो. अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका, कारण या भांड्यामुळे घरात भांडणे आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते. तुटलेली भांडी संसाराच्या स्थिरतेसाठी असुरक्षित असतात, म्हणून तुटलेली भांडी लगेच काढून टाका. 8.
फुटलेला आरसा, तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. घरात काच फुटणं अशुभ नाही, पण फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. फुटलेली काच घरात ठेवणे तीव्र नकारात्मक ऊर्जा आणते, ज्यामुळे कामे अपयशात बदलतात. त्यामुळे घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका. 9. घरात अनावश्यक वस्तू. आपल्याला गरज नसलेल्या वस्तू ज्या आपण बऱ्याच काळ वापरलेल्या नाहीत त्या घरात ठेवणे टाळा. धुळखात पडलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. आपण जरी त्या वस्तू आवडत असतील तरी त्या वेळोवेळी स्वच्छ करत राहा. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे टाळा आणि तुटलेले केस 18 दिवसांपेक्षा जास्त घरामध्ये ठेवू नका, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 10. काटेरी झाडे. गुलाब आणि कोरफड वगळता घरात काटेरी झाडे ठेवू नका. अशा झाडांनी अनपेक्षित दुर्घटनांचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यामुळे सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आणि आपल्याला अनावश्यक खर्च सहन करावा लागतो. काटेरी झाडे आणि दूध निघणारी झाडे घराभोवती न लावणे श्रेयस्कर आहे. 11. तिजोरीची स्थिती. तिजोरी म्हणजे पैसे ठेवण्याचे स्थान, जे खराब झाल्यास बदलणे आवश्यक आहे. तिजोरीमध्ये इतरांच्या वस्तू ठेवणे टाळा. पैशासाठी तिजोरी व्यवस्थित असावी लागते, अन्यथा लक्ष्मीवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडतो. 12. फाटलेले कपडे. फाटलेले किंवा जुने कपडे घरामध्ये ठेवणे चुकीचे आहे, कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. अशा कपड्यामुळे घरात भांडणे आणि कलह वाढू शकतात. आपण अशा कपड्यांना इतरांना देऊ शकता, पण त्यांना मिठाच्या पाण्यातून स्वच्छ करून द्या. 13. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात ठेवणे चांगले नाही. हे घड्याळ पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. अशा घड्याळाची ताबडतोब दुरुस्त करणे आवश्यक आहे. जर दुरुस्त करणे शक्य नसेल तर ते घराबाहेर काढा. घड्याळ कोणाला भेट म्हणून देणे टाळा, कारण याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या चांगल्या वेळेचा एक भाग दुसऱ्याला देत आहात. 14. घरात कोळीची जागा होऊ देऊ नका, अन्यथा घरातील व्यक्ती सतत संकटात सापडतात आणि चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. यामुळे घराला वास्तुदोष लागतो आणि नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च करावा लागतो. घरात दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवणे योग्य नाही, कारण यामुळे गरिबी येते आणि वास्तुदोष निर्माण होतो. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचराकुंडी, चपला, बूट इत्यादी वस्तू ठेवणे टाळा. त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा. सुशोभित प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते. 15. घरात वाहत्या पाण्याची चित्र, अकराळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग किंवा रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो असू नयेत. असे चित्र बघितल्यास मन उदास होते आणि व्यक्तीला घरात कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते. त्यामुळे अशा चित्रांचे घरात असणे तणाव निर्माण करत असते. 16. वापरात नसलेली फर्निचर आणि इतर वस्तू घराबाहेर काढा. खूप जुने किंवा भेगा पडलेले फर्निचर घरात ठेवू नका. अशा वस्तू घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात. त्यामुळे अधोगती वाढते आणि प्रगती थांबते. आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबी ओढवून घेत असतो. 17. जर तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवले असेल तर त्याला दरवाजे किंवा काच लावलेले असावेत, अन्यथा या पुस्तकांमधील ऊर्जा घरात विखुरते, ज्यामुळे घराला पैसा पाण्यासारखा वाया जातो. जुनी आणि उघडून न बघितलेली पुस्तके नकारात्मक ऊर्जा साठवतात, म्हणून अशा पुस्तकांना रद्दीत टाका. जी पुस्तके तुम्हाला वर्षभर लागत नाहीत त्या पुस्तकांना उघडून बघा आणि धूळ झटकून ठेवा. त्यामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा साठणार नाही. 18. औषधे, कीटकनाशके, बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने तसेच मच्छर दूर करणारे पदार्थ स्वयंपाकघरात ठेवू नका. या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा, जेथे मुलांचा हात पोहोचणार नाही. औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते. त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवणे योग्य नाही. 19. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असल्यास घरात मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा. यामुळे पैशाचा अनुकूल पुरवठा होतो. तसेच मनी प्लांट लावा, कारण जसे जसे मनी प्लांट वाढतो तसतसा तुमच्या संसाराचा विस्तारही वाढतो. वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो, त्यामुळे चांगले आणि सुरक्षतेसाठी संतुलन ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.